सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेला उपचाराविना परतावे लागले. ग्रामस्थांमध्ये संताप. तालुक्यातील सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे एक गंभीर प्रकार समोर आला असून गरोदर महिलेला उपचार न मिळाल्याने तिला दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार सांगवी गावातील रहिवासी पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिला 22 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. मात्र त्यावेळी आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होते आणि तेथे कोणताही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. फक्त सिस्टर नर्स उपस्थित असल्याचे दिसून आले. महिलेसोबत आलेल्या नातेवाईकांनी उपचारासाठी विनंती केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस महिलेला उपचाराविना परत नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. हा प्रकार पाहून गावातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. गावातील भटू कोकणे यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला संपर्क करून बोलावले. मात्र आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असूनही डिझेल नाही असे कारण सांगण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच प्रसूतीसाठी आलेल्या नातेवाईकांकडून डिझेल भरण्यास सांगितले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शेवटी महिलेला प्रसूतीसाठी शिरपूर येथे रवाना करण्यात आले. आणि मी काल पेशीला भटवणी बोलवलं होतं. गेल्यानंतर मी पेशीला जाऊन चेक केलं. तिथं डॉक्टर बी नव्हते. तिथं जे पेशंटला घेऊन जाण्यासाठी त्या ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नव्हता. स्वतः ज्या पेशंट होता पेशंटच्या घरच्यांनी म्हणजे त्यांच्या नातेवाईकांनी त्या गाडीत डिझेल टाकून आणि ती गाडी शिरपूरला घेऊन गेली. म्हणजे एवढी अवस्था गंभीरता अवस्था आहे. म्हणजे ही धुळे जिल्ह्यातली शिरपूर तालुक्यातली आणि सांगवी गावातले हे सगळे पदाधिकारी झोपा झोडता आहेत का? माझं याच्यावरती खंत आहे. नमस्कार, मी आम्ही मला कॉल आला. आम्ही 7 वाजता कॉटेजला पोहोचलो. त्या ठिकाणी स्टार्टिंगला आम्ही याची डॉक्टरची शोध घेतला की डॉक्टर कुठं आहेत बुवा, कारण की डॉक्टर डिलिव्हरी पेशंटला चेक करतो की नॉर्मल होईल, क्रिटिकली आहे की हे प्रॉब्लेम आहे, रिफर केलं जातं त्याला. त्यामुळे आम्ही विचारलं डॉक्टर साहेब कुठं आहेत. तर डॉक्टर साहेबांना कॉल केला आम्ही. डॉक्टर साहेब नव्हतेच, ड्युटी होती पण डॉक्टर साहेब नव्हते, बरोबर. त्यानंतर ज्या नर्स होत्या त्या नर्स नेहमी राहतात, त्या नर्स होत्या. त्यांनी चेकिंग केलं. त्यानंतर ते बोलाले की डॉक्टर साहेब नाही आहेत. डॉक्टर साहेबांनी त्यांना फोनवरती सांगितलं की या पद्धतीचं आहे, तुम्ही एक काम करा, रिफर करून द्या. कारण की इथं डेली रिफर केलं जातं, इथं डिलिव्हरी नाही केलं जात. कारण की काय होतं की बरेचसे पेशंट आज पण इंदिरा गांधी मेमोरियल असो की शिरपूरचं कोटेज हॉस्पिटल असो त्या ठिकाणी जाऊन पण शोध घेतला तर पण जास्त करून सांगवी एरियाचे PCचेच पेशंट तिथं सापडतील तुम्हाला डिलिव्हरीसाठी. सहसा इथे डिलिव्हरी नॉर्मल पण केली जात नाही, कोणतीच नाही. कारण 2च मिनिटं पेशंटला ठेवलं जातं, 5 मिनिटाच्या वरती नाही ठेवलं जातं. चेकिंग केली जाते, रिफर केलं जातं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी डॉक्टरही बोलले आम्हाला की तुम्ही काय घेऊन आले, नॉर्मल पेशंट आहेत. तिथे गेल्यावरती खरंच त्या डॉक्टरांचं पण काही चुकीचं नाही. तिथे गेल्यावरती म्हणजे अर्धा-1 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. कारण की आम्ही दरवेळेस जातो, आम्ही चेक पण करतो की काय नाही, बाळ व्यवस्थित आहे. आम्ही डॉक्टरशी भेटून सगळे सल्लेही घेतो. त्या ठिकाणी नॉर्मल होतं. या ठिकाणून काय होतं, रिफर केलं जातं जास्त. ते चुकीचं आहे. डॉक्टर नेहमी परमनंट ड्युटीला कोणीच नसतं. त्यानंतर राहिला प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न राहिला, समजून घ्या 108 ठेवलेली आहे आपण डिलिव्हरीसाठी. आपण एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे PSCला. त्या 2 महिने झाले लगभग त्या ती गाडीला डिझेलच नाही. मग ती गाडी उभी ठप्प पडलेली आहे. तर मग गरीब माणसांनी जो डिलिव्हरी पेशंट आहे तो आणायचा कसा, हा प्रश्न सगळ्या ग्रामस्थांचा पडलेला आहे. याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, नाही तर मग काही विषयच नाही राहिला. जर डिलिव्हरी पण होत नसेल, आम्ही हॉस्पिटल इतका मोठा बांधून काहीच फायदा नाही. साहेब या ठिकाणी 75 नसून तर 90% आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी आमच्या लोकांना याच्यामध्ये काही कळत नाही. आमच्या लोकांना सांगितलं क्रिटिकल आहे तर आमचे लोक बिचारे धावपळ करून कॉटेजला असो प्रायव्हेटला असो घेऊन जातात. साहेब ते खर्च त्यांच्याकडे पैसे नसल्याने पण खर्चात जाता. आपण इतकं मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहे. महाराष्ट्र शासन म्हणो केंद्र सरकार म्हणो यांचं एकच धोरण आहे की गरिबाला हॉस्पिटलचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारी हॉस्पिटल इतके मोठे इतकं खर्चाने उभे केलेले, इतके डॉक्टर लावलेले आहेत, पण आजपर्यंत त्यांचा फायदा गरिबाला झालेला नाहीये. याच्यावरती काहीतरी चौकशी होऊन याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, हीच आमची विनंती आहे. सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे साहेब, याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे. मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहिवतकर, न्यूज शाहू राजे न्यूज सांगवी.